मुलं पळवणाऱ्या टोळीने आज पुण्यातील एका आमदाराच्या मुलाला पळवत खळबळ उडवून दिली आहे. या टोळीने याआधी देखील असे पराक्रम केलेत. त्यामुळे मुलगा पळवला की बाप आणि पक्ष देखील त्या टोळीत येतो असा प्रघात किंवा परंपरा आहे. ही मुलं पळवणारी टोळी आहे भाजप. नाही, तुम्हाला वाटलं असेल मुलं पळवणारी टोळी म्हणजे खरंच मुलं पळवणारी टोळी, पण तसं नाहीये. आपण राजकीय विषयाबद्दल चर्चा करतोय. तर राज्यात 2019च्या लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून अनेक मोठ्या नेत्यांच्या मुलांना भाजपात घेतले गेले होते. पुढे त्यांचे वडील आणि सगळे कुटुंबीय त्या पक्षात गेले होते. त्यामुळे त्यावेळी भाजपला मुलं पळवणारी टोळी असा उल्लेख झाला होता. आता पुन्हा एकदा महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठे पक्षप्रवेश होत आहेत. पण पुण्यात मात्र एका प्रवेशामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. प्रचंड विरोधानंतरही प्रवेश झाल्याने जुने कार्यकर्ते देखील अस्वस्थ झालेत. त्यामुळे भाजपात प्रवेश करणारा युवा नेता कोण आहे, भाजपला ते गरजेचे काय आहेत, याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत. नमस्कार, मी अनिल जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट. पुण्यात आज प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत तब्बल 22 जणांनी जाहीर प्रवेश केला. हे पक्षप्रवेश शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी धक्का देणारे होते, पण यातील एक पक्षप्रवेश मात्र पुण्यातील राजकारणाला कलाटणी देणारा होता. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे यांनी भाजपात प्रवेश केलाय. सुरेंद्र पठारे यांचा भाजप प्रवेशामुळे त्यांना संघटनात्मक पातळीवर अधिक बळ मिळणार असून पूर्व पुण्यामध्ये भाजपची पकड आणखी मजबूत होईल असे म्हटले जात आहे. पण पठारे हे दसऱ्याच्या वेळेस सीमा उल्लंघन करणार होते, पण पक्षातील अनेकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे तो पक्षप्रवेश लांबणीवर पडला होता. भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांचा देखील सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशाला विरोध असल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे तो रेंगाळत राहिला. पण आता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः यात हस्तक्षेप केला. त्यामुळे पक्षातील विरोधकांनी आपली तलवार म्यानमध्ये ठेवत गुपगुमान पक्षप्रवेशाला मान्यता दिली आणि अखेर तो पक्षप्रवेश झाला. सुरेंद्र पठारे यांचा प्रवास राष्ट्रवादी, भाजप, परत राष्ट्रवादी असा राहिलाय. पण फडणवीस यांना हस्तक्षेप करावे लागणारे सुरेंद्र पठारे नेमकं आहेत कोण, ते आपण आधी पाहूयात. तर सुरेंद्र पठारे यांचा जन्म 3 डिसेंबर 1989 ला झाला. सुरेंद्र पठारे लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होते. त्यांनी पुण्यातील नामांकित COEP मधून BTech केलं. त्यांनी क्रीडा क्षेत्रातही चमकदार कामगिरी करत नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकले होते. त्यांनी 2021 साली सुरेंद्र पठारे फाउंडेशनची स्थापना केली. त्यातून ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. तसेच त्यांनी रॉयल इन्फ्रा नावाची कंपनी देखील स्थापन केली आहे. विशेष म्हणजे सुरेंद्र पठारे यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात भाजपमधून झाली होती. देवेंद्र फडणवीस यांच्या यंग ब्रिगेडचे सक्रिय सदस्य मानले जात होते. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या वेळी बापू पठारे भाजपमध्येच होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात वडगाव शहरीची जागा अजित पवार गटाला गेल्यामुळे बापू पठारे यांची अडचण झाली होती. त्यावेळी त्यांनी भाजप सोडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा केल्याचेही बोलले जात आहे. यात देखील सुरेंद्र पठारे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. लोकसभा निवडणुकीत वडगाव शहरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना मोठे मताधिक्य मिळाले होते. ते मताधिक्य मिळवून देण्यात पठारे पितापुत्रांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती. युवकांचे मोठे संघटन पठारे यांच्या मागे, त्यामुळे 3 ते 4 प्रभागात त्यांचा मोठा प्रभाव आहे. सुरेंद्र पठारे यांच्या पक्षप्रवेशामुळे पुण्यातील टीम देवेंद्र अधिकच मजबूत झाली असल्याचं चित्र आहे. भाजपचा पुण्यात मध्यवर्ती भागात प्रभाव आहे, पण उपनगरात अजित पवार गटाची ताकद आहे. पठारे यांना पक्षात घेत पूर्व भागामध्ये भाजपने अजित पवार यांना आव्हान दिले. गेल्या विधानसभा निवडणुकीत सुरेंद्र पठारे यांनी या पद्धतीने प्रचाराची धुरा आपल्या हातात घेतली होती. त्यातूनच त्यांनी संघटनात्मक क्षमता, नियोजन शक्ती आणि कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जमिनीवर काम करण्याची हातोटी स्पष्टपणे दिसून आली होती. त्या निवडणुकीपासूनच भाजपमधील काही वरिष्ठ नेत्यांचे लक्ष सुरेंद्र पठारे यांच्या कामगिरीकडे वेधले गेले होते. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सातत्याने सुरू होत्या. शेवटी आज त्यांच्यावरती शिक्कामोर्तब झाले. त्यांनी आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. लोहगाव, वाघोली, खराडी, चंदननगर परिसराचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. यापूर्वी त्यांनी अर्बन डेव्हलपमेंट, पब्लिक ट्रान्सपोर्ट यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर कार्यक्रम आणि चर्चासत्राचे आयोजन केले होते, ज्याला पूर्व पुण्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. भाजपचे 125 जागा जिंकण्याचे टार्गेट आहे. त्यामुळे आजचे पक्षप्रवेश महत्त्वाचे मानले जात आहेत. उपनगरात भाजप मजबूत झाली असून अजित पवार गटासाठी ती धोक्याची घंटा आहे. ज्याप्रमाणे एक राजा एकटा किल्ल्याचे रक्षण करू शकतो, त्याचप्रमाणे एक व्यक्ती एकटी या पृथ्वीचे रक्षण करू शकत नाही. एके दिवशी आपण निघून जाऊ, पण आज आपण केलेले बदल मागे राहतील. ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतील आणि आपण जिथे थांबलो होतो तिथून ते पुढे कार्य सुरू ठेवतील.
चला आपण त्यांच्यासाठी असा वारसा सोडूया जो ते पुढे घेऊन जाऊ शकतात. असे म्हणत पठारे भाजपसाठी कोणते विजन तयार करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सुरेंद्र पठारे यांच्यामुळे भाजपची ताकद वाढली असली तरी पक्षातील गटबाजीला मात्र खतपाणी मिळालंय. त्यामुळे भाजपला डॅमेज कंट्रोल करण्यासाठी काम करावे लागणार आहे. जगदीश मुळीक यांनी पठारे यांच्या पक्षप्रवेशावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी आजच्या फेसबुक पोस्टमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये नारायण गलांडे तसेच इतर सर्वांचे सहर्ष स्वागत. पक्षांच्या विचारधारणेवर विश्वास ठेवत त्यांनी घेतलेला हा निर्णय संघटन बळकट करणारा ठरेल असा विश्वास आहे, असं म्हणत सुरेंद्र पठारेंचा नावाचा उल्लेख टाळलाय. पठारे यांच्या प्रवेशासाठी मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे, मात्र मुळीक यांच्याकडून कुठलीच भूमिका घेण्यात आली नव्हती. आज संघटन बळकटीसाठी पठारेंना प्रवेश दिला असला तरी भविष्यातील राजकारणाचा विचार केला तर सुरेंद्र पठारे हे जगदीश मुळीक यांनाच वरचढ ठरू शकतात. याचं कारण म्हणजे बापू पठारेंचे राजकीय वारसदार म्हणून सुरेंद्र पठारे यांच्याकडे पाहिले जाते. नेमकं हेच दुखणं जगदीश मुळीक यांचं आहे. त्यामुळे ते या प्रवेशावर नाराज असल्याचं त्यांच्या फेसबुक पोस्टवरून दिसून येत आहे. दरम्यान याआधी देखील भाजप आमदारांनी होत असलेल्या प्रवेशांवर आपली नाराजी व्यक्त केली होती. यामध्ये हडपसरमध्ये आमदार योगेश टिळेकर यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. तर काही दिवसांपूर्वी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक सचिन दोडके यांच्या प्रवेशावरून आमदार भीमराव तपकीर यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यासोबत तुतुमैमय केली होती. मात्र त्यांनाही आज प्रवेश देण्यात आलाय. आता मुळीक आगामी काळामध्ये सुरेंद्र पठारे यांच्यासोबत कसं जुळवून घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रवेशांमुळे भाजप 125चं टार्गेट पूर्ण करणार की नाराजीचा आणि रोषाचा सामना करत गलित गात्र होणार हे आगामी घडामोडींवर स्पष्ट होणार आहे. याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा.